आमच्या कॉलेजमध्ये एक सेमिनार होता, तो मी अटेंड केलाय आणि तिथे माझी ओळख एक अशा व्यक्तीशी झाली आहे ना, की तो ब्लाइंड असून सुद्धा ते सर्व काय करू शकतो, जो एक म्हणून म्हणजे एक टाइम आहे ना, तुम्ही आणि मी सुद्धा हार मानल पण तो हार नाही मानत. एकदा बघा त्याचे विचार बघा आणि त्याने काय काय केलंय ना, त्याने सर्व त्या व्हिडिओतून सांगितलंय. एकदा आपण ऐका, तो काय बोलतो तो ऐका फक्त. माझं नाव तिरुपती आहे आणि मी सध्या SY BBA CA मध्ये आहे. आणि एक अडचण अशी आहे, म्हणजे तसं RPD ऍक्ट, राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी, ह्या नुसार तुम्ही जगात कुठेही जा, तुम्हाला दिव्यांगांना ऍडमिशन मिळतं, ब्लाइंडला ऍडमिशन मिळतं. पण ऍक्सेसिबल एज्युकेशन मिळत नाही. म्हणजे जेवढेही प्रोफेसर्स असतील त्यांना कळत नसतं की दिव्यांगांना शिकवायचं कसं. त्याला कळत असतं मला कसं शिकायचं, पण ती ट्रीटमेंट त्याला हवी तशी मिळत नाही. सो बेसिकली हा चॅनल बनवण्याचा हाच उद्देश आहे की मला तिथे सगळं स्क्रीन रीडर सोबत कंटेंट अपलोड करायचंय, जेणेकरून ब्लाइंडला ऍडमिशन मिळेल आणि प्लस ते माझं चॅनल फॉलो करून तिकडनं ऍक्सेसिबल एज्युकेशन घेऊ शकतील. सो द नेम ऑफ माय चॅनल इज ऑल इन वन हब. यू कॅन फॉलो. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी ब्लाइंड असतील, यू कॅन रेकमेंड देम. मी करिअर काउन्सिलिंग फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीचे वर्कशॉप्स पण घेतो आणि 7वी पासून दिव्यांगांसाठी कार्यरत आहे. आणि विशेष माझं कार्य सांगायचं म्हटलं तर मी कुठल्याही संस्थेसोबत काम करत नाही, कारण बऱ्याच संस्थांचा उद्देश जो असतो, असतात नॉन प्रॉफिट पण कुठेतरी ते प्रॉफिट कमवतात, आणि मला तो ठपका स्वतःवर लावून घ्यायचा नाही. म्हणून मला कुठल्याही संस्थेसोबत काम करायला कधीही आवडलं नाही. मला ऑफर आल्या पण मी एक्सेप्ट नाही केलं. थँक्यू. त्याचा माइंडसेट ऐकून आहे ना, मी एकदम चक्क झालोय रे बाप. पण विचार करायची गोष्ट आहे की आपल्याकडे सर्व काही अनुकूल आहे, तरी आपण नाही करत आहे. का नाही करत, एकदा विचारा स्वतःला.